DHS रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही 7 तारखेला, 8 तारखेला, 10 तारखेला आणि 11 तारखेला यादी लागलेल्या आहेत. काही याद्या त्यांनी जाहीर केल्या नव्हत्या, त्या आता यांनी या तारखेला जाहीर केल्यात आणि काही आणखीन पण याद्या त्यांनी जाहीर केलेल्या नाही आहेत. पण माझ्याकडे ज्या ज्या कॅन्डिडेटकडून मला ज्या याद्या मिळाल्या त्या मी तुम्हाला दाखवतो आणि कोणत्या विभागामध्ये काय काय प्रोसेस झालेली आहे आतापर्यंत ते दाखवतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की साईटवर त्यांनी 7 तारखेपर्यंतच टाकलं होतं. 7 तारखेच्या नंतर कुठलंही नोटिफिकेशन नव्हतं. तर इथून 7 तारखेपासून आता बघू शकता तुम्ही, यांनी आता इथून पुढे नोटिफिकेशन टाकलेले आहेत 7 तारखेपासून पुढे. तर याच्यामध्ये DHS अकोला, ठीक आहे. आता याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या कॅडरच्या आहेत लिस्ट बघू शकता, लातूरच्या, अकोला, पुणे वगैरे. तर याच्यामध्ये मेनली मी आता स्टाफ नर्सचं सांगतो, बाकी कॅडरचे तुम्ही बघून घेऊ शकता. या सर्व लिस्ट तुम्हाला ग्रुपवर बघायला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला ग्रुपवर या सर्व लिस्ट मी टाकलेल्या आहेत. तर अकोलाची एक लागलेली आहे, त्यांनी वेटिंग लिस्ट नंबर 6 लिहिले. 6 नाही, ॲक्च्युली ती 8 लिस्ट आहे, 8वी लिस्ट आहे, जी मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवली होती. त्यांनी साईटवर टाकली नव्हती, ते कॅन्डिडेटकडून जी मला मिळाली मी ती दाखवली होती तुम्हाला. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त लातूरची एक लागलेली आहे आणखीन. याच्यामध्ये बघा, हे नाशिक, लातूर DHS लातूर. याच्यामध्ये हे बघा, इथे DHS लातूर वेटिंग लिस्ट 5 DHS लातूर ही एक लिस्ट टाकलेली आहे त्यांनी. आणि लातूरच्या भरपूर लागलेल्या आहेत वेगवेगळ्या कॅडरच्या. आता दुसरे कोणी असेल तर त्यांनी बघून घ्या, अदर पोस्टचे पण लागलेले आहेत लिस्ट त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर DHS पुणेची एक लागलेली आहे, हे बघा DHS पुणेची एक लागली आहे स्टाफ नर्सची. तर आता मी तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या लागलेल्या आहेत. तर एक जी लागली होती लातूरची ती ही वाली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, एकाच लिस्टमध्ये त्यांनी कंबाईन लिस्ट लावलेली आहे यांनी. गव्हर्मेंट फिमेल आणि प्रायव्हेट फिमेलची एकत्रच त्यांनी लिस्ट लावलेली आहे, ठीक आहे. तर ही एक लिस्ट आहे DHS लातूरची, ओके. त्याच्यानंतर जी अकोलाची एक आता दाखवली होती ती ही वाली अकोलाची, जी त्यांनी साईटवर टाकली नव्हती, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती आधी, ती 7 तारखेची, ती ही वाली लिस्ट, ठीक आहे. याच्यामध्ये पण त्यांनी ते काय डॉक्युमेंट वगैरे आणायचे वगैरे तेच आहे कॉमन. तर आता सर्वांचं त्यांनी लिस्ट अशाच लावलेल्या आहेत की 2 कॅन्डिडेट सिलेक्टेड झाले असतील तर 4 एक्स्ट्रा कॅन्डिडेट बोलवलेले आहेत, ते परत लिस्ट लावण्याची गरज पडू नये म्हणून, ठीक आहे. 4 जागा असतील तर 8 कॅन्डिडेट एक्स्ट्रा बोलवले आहेत, असं जास्त कॅन्डिडेट बोलवले होते, परत लिस्ट लावण्याची गरज पडू नये म्हणून हे डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे सांगितली होती सोबत आणायला. हे झालं अकोलाचं. लातूर झालं, अकोला झालं. त्याच्यानंतर पुणे, पुणेची ही वाली. पुणेवाल्यांनी परत तसंच केलेलं आहे की हे बघा, हे लिस्ट कधी लावत आहेत, हे लिस्ट लावत आहेत 8 तारखेला, ठीक आहे. याच्यावर तारीख बघा 8 तारखेला. लिस्ट त्यांनी 8 तारखेला लावली आहे आणि सकाळी 9 तारखेला सकाळी ते DVसाठी बोलवत आहेत. 9 तारखेला सकाळी 9 तारखेला सकाळी 9 वाजता DVसाठी बोलवत आहे. इतकं अर्जंट थोडा वेळ तरी मिळाला पाहिजे होता कॅन्डिडेट्सला, ठीक आहे. तर ही एक लिस्ट आहे. तर याच्यामध्ये त्यांनी परत तेच कंबाईन मेल फिमेल गव्हर्मेंट प्रायव्हेट सर्व एकत्रच लिस्ट लावलेली आहे त्यांनी, ठीक आहे. तर ही पण लिस्ट तुम्हाला ग्रुपवर बघायला मिळेल, सर्व लिस्ट मी टाकेन तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक जी लावलेली आहे ती लातूर, नागपूर, ओके, लातूर, अकोला आणि पुणे या 3 तर मी तुम्हाला दाखवलेत. त्याच्या व्यतिरिक्त नागपूरच्या पण लागलेल्या आहेत, पण त्यांनी ही साईटवर टाकलेली नाही आहे लिस्ट. आता हीच बघा 8 तारखेचीच, ही 8 तारखेची गव्हर्मेंट फिमेलची लिस्ट आहे ही, गव्हर्मेंट फिमेलची 8 तारखेला. तर यांनी पण तसंच केलं, 8 तारखेला लिस्ट लावलेली आहे आणि रविवार असून पण बघा 9 तारखेला रविवारी सकाळी 9 वाजता 8 तारखेला लिस्ट लावली आणि 9 तारखेला सकाळी DVसाठी बोलवलं. तर ही आहे गव्हर्मेंट फिमेलची कंबाईन लिस्ट, ठीक आहे. आणि सोबत हे फॉर्मॅट वगैरे दिलेले त्यांनी काय काय घेऊन यायचे. त्याच्यानंतर प्रायव्हेट फिमेलची पण लागलेली आहे. तर हे बघा नागपूरचीच ही 8 तारखेची ही आहे प्रायव्हेट फिमेलची, ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांना आपण तसंच केलं, 8 तारखेला लिस्ट लावली, 9 तारखेला सकाळी 9 वाजता त्यांनी DVसाठी बोलवलं. तर ही आहे प्रायव्हेट फिमेलची लिस्ट नागपूरची. या लिस्ट साईटवर नाही आहेत, ह्या लिस्ट तुम्हाला साईटवर मिळणार नाहीत. तर या लिस्ट मी तुम्हाला सर्व ग्रुपवर टाकेन, तिथं तुम्ही बघू शकता. तर आता टोटल जर सांगायचं म्हणलं मागच्या 4 दिवसात काय काय झाले, तर टोटल नागपूरच्या 2 लिस्ट लागल्यात गव्हर्मेंट फिमेल आणि प्रायव्हेट फिमेलच्या. त्या आता मी जे तुम्हाला दाखवल्या त्या ज्या साईटवर नाही आहेत तुम्हाला नाही मिळणार तिथं साईटवर. त्याच्यानंतर अकोलाची मी आधी पण दाखवली होती तुम्हाला, आता त्यांनी साईटवर पण टाकली ती वाली एक लिस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लातूरची पण एक लिस्ट टाकलेली आहे तो आता. आणि त्याच्यानंतर पुणेची,
पुण्याची पण एक लिस्ट आता मी तुम्हाला दाखवली, ती एक लागलेली आहे. याच्या आधी लिस्ट कधी लागल्या होत्या यांच्या? नागपूरची लागली होती 30/1ला, लातूरची 23/1ला लागली होती, पुण्याची 28/1ला लागली होती. ठीक आहे, तर इतक्या लिस्ट लागल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर म्हणलं तर छत्रपती संभाजीनगरचं पण डी व्ही झालेलं आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरचं पण डी व्ही झालेलं आहे, पण त्यांनी आणखीन पण लिस्ट साईटवर टाकलेली पण नाही आणि मला आणखीन पण कॅन्डिडेट कोण मिळाली नाही आहे ती लिस्ट. पण टोटल जर म्हणलं तर 5 विभागाबद्दल मला आत्तापर्यंत माहिती मिळालेली आहे. तर 5 विभागाचं मी तुम्हाला सांगितलं. नागपूरच्या 2 लिस्ट मी आता तुम्हाला दाखवल्या, ज्या साईटवर नाही आहेत, पण मी तुम्हाला त्या ग्रुपवर टाकेन, तिथं बघू शकता. त्याच्यानंतर अकोलाची एक लागलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवली. त्याच्यानंतर पुणेची, त्याच्यानंतर लातूरची आणि एक आहे संभाजीनगरची, जी मिळाली नाही मला अजून. पण ह्या 5 विभागामध्ये यांचं डी व्ही झालेलं आहे. तर इथल्या कॅन्डिडेटसोबत पण माझं बोलणं झालेलं आहे या 5 विभागामध्ये. आता राहिलेले 3 विभाग असतील, तर त्या 3 विभागामध्ये पण प्रोसेस आता मे बी झाली असेल किंवा मला अद्याप त्यांचं कन्फर्म माहिती मिळालेली नाही मला अजून. त्यांची माहिती मी लवकरच मिळून तुम्हाला ह्या सर्व लिस्ट मी ग्रुपवर टाकेन, तिथं तुम्हाला बघायला मिळतील. तर कन्फर्म जर सांगायचं म्हटलं तर या 2 लिस्ट ज्या नागपूरच्या, ठीक आहे, ह्या अजून पण त्यांनी साईटवर टाकलेल्या नाहीत, आणि संभाजीनगरच्या या 2 विभागांनी लिस्ट अजून पण साईटवर टाकलेल्या नाही आहेत. संभाजीनगरची मला आणखीन मिळाली नाही, नागपूरची मिळाली मला, पण संभाजीनगरची आणखीन मिळाली नाही. ठीक आहे, ते पण जर मला मिळाली तर मी नक्कीच ते पण ग्रुपवर टाकेन. आता राहिलेले जे 3 विभागात आहे आणखीन बाकी, अकोला वगैरे बाकीचे राहिलेले विभागाचे, ते मी लवकरच माहिती काढून टाकेन मी. तर टोटल जर लिस्ट म्हणलं, आता हे आत्ता लागलेली लिस्ट पकडून जर काउंट केलं तर आता पुण्याची लागलेली आहे, तर पुण्याच्या टोटल झाल्या आता 6 लिस्ट झाल्या टोटल. ठीक आहे, मी टोटल सांगतो आहे. लातूरची एक आता लागलेली आहे, तर लातूरच्या पण टोटल आता 6 लिस्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर पुणे झालं आहे, ओके, लातूर झालं. त्याच्यानंतर नागपूरच्या टोटल 8 झालेले आहेत, आणि आताचे हे एक पकडली तर प्लस 9. ठीक आहे, तर नागपूरच्या टोटल 9. त्याच्यानंतर संभाजीनगरच्या टोटल 6 होत्या, तर आत्ता जी एक लागली आहे, जी आणखीन मिळाली नाही, पण माझं कॅन्डिडेटसोबत बोलणं झालेलं आहे तिथल्या, तर त्यांचं डी व्ही पण झालेलं आहे. संडेला त्यांचं पण डी व्ही झालेलं आहे, पण ती लिस्ट त्यांनी अजून साईटवर टाकलेली नाही आणि कॅन्डिडेटला पण दिलेली नाही, त्याच्यामुळे ती मला मिळाली नाही लिस्ट. पण तिथल्या कॅन्डिडेटसोबत माझं बोलणं झालेलं आहे, त्यांचं रविवारी झाले डी व्ही. तर त्यांच्या पण काउंट केलं तर टोटल त्यांच्या पण 7 लिस्ट झालेल्या आहेत. तर इतक्या विभागाच्या इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत आपल्या. बाकी सर्व लिस्ट तुम्हाला ग्रुपवर तर आहेत ऑलरेडी टाकलेल्या. याच्या व्यतिरिक्त पण जे काही आणखीन लिस्ट मिळतील मी ग्रुपवर टाकेनच. तुम्हाला या सर्व लिस्ट बघायच्या असतील, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे आपल्या चॅनलची आणि ग्रुपची पण, तिथं तुम्ही जॉईन करून तिथे या सर्व लिस्ट बघू पण शकता. आणि याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. आणि जर तुमच्याकडे पण काही इन्फॉर्मेशन मिळाली किंवा लिस्ट मिळाली असेल तर नक्कीच ग्रुपवर शेअर करा. अदर कॅन्डिडेट्सला पण कट ऑफ वगैरे समजेल त्याच्यावरून.